प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना सर्वच उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। त्यातच हाय व्होल्टेज लढती समजल्या जाणाऱ्या मतदारसंघांपैकी एक असलेला माहीम मतदारसंघात थेट अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज अमित ठाकरेंच्या प्रचार रॅली राज ठाकरे हजेरी लावली आणि त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। संध्याकाळच्या सुमारास अमित ठाकरेंची प्रचार रॅली सुरू होती आणि त्याच वेळेला राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे। या संदर्भात अमित ठाकरे यांच्याशी बातचीत केलेली आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी यांनी बघूयात। प्रचाराची रणधुमाळी संपायला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि प्रचार शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता आपण माहीम मतदारसंघात आहोत आणि आपण पाहू शकतो की ती प्रचंड गर्दी ही आपल्याला या रॅलीच्या पुढे पाहायला मिळते। आपण थेट अमित ठाकरे यांच्याकडे जाऊया। अमित ठाकरे गेल्या काही दिवसापासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतात। आपण त्यांच्याशी बोलूया। अमितजी, गेल्या काही दिवसापासून हा संपूर्ण मतदारसंघ तुम्ही पिंजून काढताय। या मतदारसंघात तुम्ही वाढलात, पण या गेल्या काही दिवसात जो मतदारसंघ तुम्ही पाहिलाय तो किती वेगळा आहे? इकडच्या समस्या ज्या आहेत, जे मी चालताना लोक येऊन सांगायचे त्या वेगळ्या होत्या, पण आता तुम्ही पाण्याचे प्रश्न जे येत आहेत किंवा मी त्यांची घरं बघतोय, ज्या परिस्थितीत ते राहत आहेत, खूप भीषण परिस्थिती। आणि मला वाटतं की कुठेतरी त्यांच्यासाठी मला वाटलं की त्यांच्यासाठी उतरायला पाहिजे आणि म्हणून मी 23 तारखेची वाट बघतोय की कधी मी परत डोर टू डोर माझं एक कॅम्पेन त्यांच्या कृपेने निवडून आल्यावर चालू करीन। नक्कीच आपण गर्दी बघू शकतो। फक्त प्रचाराची रॅली नाही तर आपल्याला असं वाटतं जणू काय विजयी रॅली आहे। नाही हो, महाराष्ट्र सैनिक असतील किंवा जे माहीम दादरकर असेल, जो प्रतिसाद मिळतोय अतिशय उत्तम आहे। मी खरंच भारावून गेलो। मी अपेक्षित नव्हतं केलं की असा प्रतिसाद मिळेल। लोक जे बिल्डिंग्सवरनं जे हात करतायत किंवा खाली उतरलेत, ॲब्सोल्युटली मला माहित नव्हतं की अशा लेवलचा प्रतिसाद मिळेल। या निवडणुकीत खूप मोठं यश मिळेल असं वाटतं। हो, नक्कीच मिळेल, नक्कीच मिळेल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर केवळ आपलाच मतदारसंघ नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून एक चांगलं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन पुन्हा एकदा धावेल असा विश्वास जो आहे तो अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन सुनील सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।